प्रभूला स्तुती असो. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा आरोग्याचा पंख्याखाली तुम्ही सर्वजण क्षेमाने आणि सुखरूपाने आहे म्हणून देवाला स्तुती करते. आणि या रोफे चॅनल मीडियाद्वारे तुमच्या समोर उभा राहिला आणि आपण दोघो देवाचा वचनाचा शेअरिंग करावे म्हणून देवाचा इच्छा आहे. त्या इच्छाप्रमाणे देवाला स्तुती करतो, देवाला पहिला आभारी मानतो. आणि हे सेवा करणारे या रोफे चॅनलचं सर्व स्टॅफला आणि त्यांच्या यथार्थ म्हणजे स्वच्छ मनाने प्रभूसाठी केलेले सर्व कामासाठी सेवासाठी प्रभू प्रतिफळ देऊ दे. अनेक लोकांच्यासाठी ह्या रोफे चॅनल आशीर्वादित असू दे म्हणून प्रार्थना करत आशीर्वादित येशू ख्रिस्ताचा नावावर हे सर्व गोष्टी त्यांच्याकडे सोपवून तुम्ही पण प्रार्थना करा म्हणून सांगत ह्या गोष्टी तुमच्या देवासमोर ठेवते. आणि खरोखर ह्या सीझनमध्ये तुम्ही सर्व उत्सुक आहे आणि 40 दिवसाचा उपवास झाले. व्हेरी गुड फ्रायडे ईस्टरसाठी तुम्ही खूप आनंदात आहे. देवाला स्तुती असो. परंतु मी म्हणते ह्या आज ईस्टरचं शुभेच्छा म्हटल्यापेक्षा द ग्रेट रेझरक्शन डेज विशेष म्हटल्यावर बरं आहे. म्हणजे मराठीमध्ये बोलले तर मोठे पुनरुत्थानाचा दिवसाचा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना होऊ दे येशू ख्रिस्ताच्या नावावर. हे शुभेच्छा बरा वाटू दे. खरं म्हणजे पूर्वी कॉन्स्टंटाईन राजा काळामध्ये त्यांची आई येशूवर विश्वास ठेवला होता. त्या टायमाला जरा इकडं आचार व्यवहार जरा बदली झाले. त्या सर्व लोकांना सण करतात. अष्टारोचा देवताचं सण वगैरे करत असताना ह्या यहुदी लोकांना काय सण नाही म्हणून तुमचे येशू उठलेले दिवशी ईस्टर दिवशी म्हणून त्यांनी असं सांगितले असेल, एक आचार व्यवहार आले असेल. परंतु पुनरुत्थानाचा दिवस म्हणजे देवाचा मरणाने आणि मरणाचा सत्ताधाराने विजय मिळवलेले आपल्या येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम. आणि ह्या दिवशी नाव पुनरुत्थानाचा दिवस, द ग्रेट रेझरक्शन डे म्हटल्यावर हे खूप छान बरं वाटते. आणि येशू ख्रिस्ताने तुम्हाला सर्वांना माहिती आहे आजच्या काळामध्ये येशू ख्रिस्त कसं पुनरुत्थान झाले. मत्ताई 28मध्ये आहे आणि मार्क 16मध्ये आणि लूक 24मध्ये आणि योहान 20मध्ये या सगळ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त कसा पुनरुत्थान झाले, मरणाचा विजय मिळवून आणि कसं बाहेर आले. कोणाला म्हणजे मगदलेनी मरिया आणि येशू ख्रिस्ताचं शिष्य योहान पेत्र त्या लोक तिकडे गेले होता आणि त्यांना देवदूत भेटले आणि मोठा दोंडा ते हलवलेले देवदूताला पाहिले. हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. येशू ख्रिस्त त्या दिवशी पुनरुत्थान झाले. त्या गोष्टी आठवण करताना महत्त्वाचं काय, त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय ते बघणे महत्त्वाचं आहे. आता आजचं वचन आपल्याला असं करूया. फिलिप्पीचा पत्रिका पाऊलाने फिलिप्पीला मंडळीला लिहिलेले पत्रिकामध्ये 3 अध्याय 10 वचनामध्ये असं आहे, हे अशासाठी की त्यांच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य मी ओळख करून घ्यावे. म्हणजे त्यांच्या पाऊलाचं इच्छा काय होतं माहिती आहे का? येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाले, मी काय बघितले नाही, परंतु येशूला मी स्वीकारले. पण
त्या पुनरुत्थानाचा सामर्थ्य कसं आहे ओळखायसाठी, म्हणजे माहिती घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. त्याच्यासाठी मी काय आहे सर्व माझा उपयोगाचा वस्तू सगळा मी पाठीमागं टाकतो, कचरासारखा मी मानतो. मला पाहिजे पुनरुत्थानाचा सामर्थ्य ओळखायला पाहिजे म्हटले. पुनरुत्थानाचं सामर्थ्यामध्ये किती मोठा बळ आहे. येशूने त्यांनी रक्ताने विकत घेतले त्यांच्या मुलांना. देवाचा इच्छा असा आहे त्यांच्या पुनरुत्थानाचा सामर्थ्य प्रत्येकांच्या मध्ये परिपूर्ण होऊ दे म्हणून त्यांच्या इच्छा आहे. हो, आम्ही म्हणते त्या दिवशी येशू कसं उठले, कसं झाले, ह्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्याने दाखवले. परंतु आजचा प्रश्न आहे, तुमच्या जीवनामध्ये त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओळखले का? त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये सार्थक झाले का, खरं झाले का, त्या प्रश्न आपण विचार करूया. आणि बायबलमध्ये 10 पंडितकार लिहितात 10 पुनरुत्थानाचा लोक आहे म्हणून. म्हणजे येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर जुना करारमध्ये दोघो एलिया आणि एलिशाद्वारे पुनरुत्थान झाले. आणि येशू ख्रिस्त त्यांनी जिवंत असताना 3 लोकांना त्यांनी पण उठवलेले. आणि नंतर येशू ख्रिस्ताचा नंतर पेत्रा आणि पौलसुद्धा लोकांना उठवले, पुनरुत्थान केले. म्हणजे 7 पुनरुत्थान आहे. परंतु अनेक पंडितकार म्हणतात एलिशाचा हडजवळ कोणाला तरी ठेवल्यावर त्यांनी पण जिवंत झाले, असं 2-3 म्हणतात. काही असू दे, आपल्याला येशू ख्रिस्त पुनरुत्थानाचं सामर्थ्य बघण्यासाठी आपला प्रभू खरोखर आपल्याला सामर्थ्य देऊ दे, त्यांच्या रेव्हलेशन प्रत्यक्षता आपल्याला देऊ दे म्हणून प्रार्थना करूया. आणि पहिला पुनरुत्थानाचे 3 पुनरुत्थानाबद्दल आपल्याला ह्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य बघण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी पाहिजे म्हणून 3 गोष्टी आपण बघूया. नंबर 1, हिब्रीच्या पत्रिकामध्ये 11 अध्याय 35 वचनामध्ये असं आहे, स्त्रियाने त्यांची मृत माणूस आणि पुनरुत्थान झालेले अशी मिळाले. म्हणजे स्त्रियाने त्यांच्या ताकदीने काहीतरी त्यांच्यामध्ये विशेष स्वभावाने त्यांच्या लोकांना पुनरुत्थान करून घेतले, म्हणजे मरणातून उठवले, असं हिब्री पत्रिकेमध्ये आहे. ह्या स्त्रीचा नाव लिहिले होता. म्हणजे पहिला बघितले तर पहिला राजाने 17-18 वचनामध्ये 17 अध्याय 18 वचनामध्ये एक विधवा स्त्री होता. सारेपत म्हणून गावामध्ये एलिया संदिष्ट काळामध्ये मोठा दुष्काळ पडले. त्या दुष्काळात देवाने केरीत जवळ हे नदीजवळ होता, तिथं थोडा दिवसाने ते पण पाणी वाळून गेले. तेव्हा देव म्हणतात, सारेपत असलं गावामध्ये जा, एक विधवा स्त्रीला मी आज्ञा केले तुला पोषण करायला म्हटले. मग असं गाव एंट्रन्सला म्हणजे पहिला गेट, मोठा गेट करून पुढं आल्यावर एक स्त्री हे चूल पेटवायसाठी काडी वगैरे गोळा करत होता. ते म्हटले बहुतेक या बाईचा देवाने सांगितले असेल. म्हटले, बाई जरा मला एक ग्लासभर पाणी द्यावं म्हटले. पाणी द्यायला त्यांनी गेल्यावर बहुतेक त्यांचे घर पण जवळ असेल. आणि पाणी जायचं अगोदर, बाई मला एक भाकरी करून द्यावं म्हटले. त्यांना आश्चर्य वाटले. पहिलं पाणी मागितले, नंतर भाकरी. ते म्हटले, यहोवा जीवाचा शपथ, माझ्याकडं थोडं पीठ आहे, माझ्या मुलगासाठी आणि माझ्यासाठी 2 भाकरी करून खाऊन मारायचा आम्ही विचार करत होतो. हो, तुम्हाला कुठून आणून देऊ म्हटले. हे देवाचा माणूस वरून खाली बघितले, तेव्हा ह्या स्त्रीला तुम्ही आज्ञा केली म्हटले मला. ह्या बाई कसं म्हणतात असं बोलूपर्यंत ते म्हटले, देवाचा आत्मा त्याचे म्हण, बाई तुम्ही जाऊन करून या.
तुम्हाला काही कमी पडणार नाही. मग जाऊन करून येऊपर्यंत त्यांच्या मुलासाठी त्यांच्यासाठी पण उरलेले आहे. ते तेल उरले आणि पीठ उरले. आश्चर्य वाटले बाईला, हां हे बरोबर पडते, हे काहीतरी स्वामीजी असेल, एक देवाचा साधू असेल. हां बरं झाले, हे साधू माझ्या घरात असलं तर दुष्काळ सगळं पार पडेल मी, असं वाटलं असेल. बाकीचं काय विचार केले काय माहिती. त्या टायमाला मग झाले आणि खूप दिवस एलिया संदिष्टाला त्यांनी रोज भाकरी त्यांचे जेवण 2 वेळा देत होता. असं असताना थोड्या दिवसानंतर एक दिवस त्यांचे मुलगा मेले अचानक. आणि त्या बाई म्हटले, विधवा स्त्री आहे, त्यांना कोण नाही, त्याच्या मुलगाचा जीव आहे, दुसरा कोण नाही. मुलगा मेल्यावर त्यांनी काय म्हटले माहिती आहे का, हे 18 वचनामध्ये काय म्हणते, माझा पातकाचे स्मरण व्हावे म्हणून तुम्ही आले का हो स्वामीजी, हो देवाचा माणूस, तुम्ही का आले? तुम्हाला एवढा दिवस मी जेवण दिले बरोबर आहे, परंतु माझा पातकांची, माझा पापाचं आठवण का केले म्हटले. खरं तो मुलगा मेल्यावर त्या बाईला काय प्रत्यक्षता झाले माहिती आहे का, ते पापाचं वेतन मरण आहे. माझा पापाचा मुळा माझा मुलगा मेले, असं त्यांना प्रत्यक्षता म्हणजे असं विचार झाले. किती छान आहे बघा, पापाचा वेतन मरण आहे. त्या एवढा मोठा सत्य गोष्टी त्यांना कळवायसाठी ते मुलगा मेले. माझा मुलगा मेले म्हटल्यावर त्या गोष्टी त्यांना समजले. आणि असं गणनाचं पुस्तक 5वा अध्याय 15 वचनमध्ये असं आहे, अन्यायाची आठवण आणण्यासाठी, स्मरण करण्यासाठी अन्नार्पण करावे म्हटले. म्हणजे पाप आठवणसाठी पण अन्नार्पण त्या काळामध्ये देवाचा विधी होता. किती छान देवाने आपल्यासाठी तयार करून ठेवले. पहिल्या गोष्टी पवित्र देवाला आपण पोचायचं म्हटल्यावर पहिल्या गोष्टी पापाचा स्मरण, पापाचा कबुली पाहिजे. त्यांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य नाही, त्यांना मुलगाला उठवले आणि हिब्री पत्रिकेमध्ये असं लिहिले, ते पुनरुत्थानाचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आज पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असायला त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी त्यांना काय कळाले, पापाचं वेतन मरण. माझं पाप कबूल केल्याशिवाय पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला मिळणार नाही, अशा गोष्टी त्यांना कळाले. मग म्हटले आणि एलिया संदिष्टाने आले, त्यांना वरती रूममध्ये नेले, त्यांना त्या मुलगाला CPR केले. आपण आत्ता पण म्हणतात ना, कोणतरी हार्ट अटॅक आलेले पेशंटला मेडिकल पर्सन CPR म्हणजे छातीमध्ये असं हे करून करतात, जरा परत श्वास हे करण्यासाठी. असंच CPR म्हणजे आत्मिक श्वास. त्या आत्मिक श्वास त्या देवाच्या माणसामधून तो मुलगाला मिळाले. तो उठले आणि बाईला बोलवले, बाईच्या हातात दिले. तेव्हा बाई काय म्हणले, आत्ता मला समजले तुम्ही देवाचा माणूस आहे. आत्ता मला समजले, एवढे दिवस मी तुम्हाला जेवण देते, मला काय वाटले स्वामीजीकडं, हे बाबा लोकांच्याकडं हे काहीतरी मग हे मॅजिक असणार, काहीतरी मांत्रिक शक्ती असणार, सुपरमॅन शक्ती असणार, त्याच्यामुळं माझं पीठ कमी पडले नाही, माझं तेल कमी पडलं असं वाटलं होतं. आत्ता मला कळाले तू खरं देवाचा माणूस आहे. त्यांनी म्हटले पहिल्या दिवशी, पहिल्या बोलण्यामध्ये, यहोवाचा जीवाचा शपथ, म्हणजे देवाने यहोवाला ओळखतात ते बाई. परंतु त्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये मोठा कार्य झाल्यावर त्यांनी ओळखले बघा. त्यांच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये आले. त्यांनी पाप कबूल केले. प्रभू माझा मुलगा मेले, माझ्या मुलगाला तू एकटी आहे, तू देवाचा माणूस आहे, तू परम एलिया आहे, एलिया संदिष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला सूचना आहे, तू शिवा माझा मुलगा पुनरुत्थान होणार नाही. तुझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य रिलीज नाही झाले तर माझा मुलगा उठणार नाही, असं ते बाईला कळाले. देवाला स्तुती असो. तुम्ही कुठेही असू दे, तुम्हाला पावलासारखं इच्छा आहे का नाही पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आणि ईस्टर डे म्हटल्यावर मोठा सण करायचं बरोबर आहे, परंतु ईस्टर म्हणजे काय, पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये नसले तर काय
उपयोग आहे? पुनरुत्थानाचं जेवणाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असले तर पापल कबूल केले, त्या सारेपत विधवा स्त्री केली. आणि दुसऱ्याला जाऊया, दुसरा गोष्टी, राजाचा पुस्तक 4 अध्याय 24-27 सर्व कुशाल आहे का विचार. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. शुनेम कराल मोठा गनुरालू म्हणजे गौरव मोठा नाव असलेले बाई एलिशा संदिष्टाला त्याच्या माडीवर एक रूम तर करून दिले. त्यांनी येता जाताना कधी त्या घरात त्यांनी वस्ती करत होता. असं एलिशाला एक दिवस आणि त्यांच्या शेतात मुलगा त्यांच्या बाबाचा बरोबर गेल्यावर अचानक माझा डोकं दुखते म्हणून तो मेले. आणि त्याला घेऊन आले घरी. आईचा मांडीवर दुपारीपर्यंत होता, दुपारी मेले. मेलेवर त्या बाई काय केले, त्या स्त्री काय केले, आणि एलिया संदिष्टाचा खाटवर त्या रूमवर त्या मुलगाला झोपवले. मुलगा नाही आहे, डेड बॉडी आहे, मेलेले एक डेड बॉडीला झोपवले, कुलूप लावले. कोणाला काय बोलले नाही. पहिला नवऱ्याला म्हणले, मला त्या काळामध्ये स्त्रियाने प्रवास करताना गाडामध्ये प्रवास करते. शेजारी एक मुलगा असतात, तो त्याला हलवून म्हणजे तो पण पळत पळत त्याच्याबरोबर येता त्याला चालवतात. असं होता पूर्वी काळामध्ये. आणि मोठे श्रीमंत स्त्री आहे ना, त्याने असं मला गाडाव पाहिजे म्हटल्यावर आज अमावास्या नाही, मग पौर्णिमा नाही, अमावास्या पौर्णिमाला देवाने म्हणजे देवाच्या माणसाकडे जातात त्या विचारायला. असं आज नाही, मला जायला पाहिजे म्हटले. गेले स्पीडमध्ये, जाताना स्पीडमध्ये हे करा म्हटले, गेले. आणि तिथून त्या डोंगरावरून बघितले देवाचा माणूस. देव मला का ह्या गोष्टी कळवले नाही, मला लपून ठेवले आणि त्यांच्या गेहाजीला पाठवले. तू विचार जाऊन, सर्व कुशाल आहे का विचार, तुम्ही कुशाल आहे का, तुम्ही आर यू ओके, आणि तुमचा मुलगा बरा आहे का, तुमचा नवरा बरा आहे का, तिन्ही गोष्टी विचारले. त्या टायमाला म्हणायला पाहिजे, हो माझा मुलगा मेले, अजिबात नाही, सर्व कुशाल आहे, ऑल इज वेल म्हटले. आणि आले संदिष्टाकडे आले, पाय धरले, पडले. आणि तेव्हा सांगितले, ह्या मधला क्लार्क लोकाला ॲप्लिकेशन दिल्याला उपयोग नाही, हेड ऑफिसला हेड क्लर्कला द्यायला पाहिजे म्हटले. देवाकडे जाणारे देवाचा माणसाला माझा गोष्टी सांगायचं म्हणून सांगितले. असं मुलगा मिळेल. मग त्यांनी म्हटले, तुम्ही आल्याशिवाय यहोवाचा जीवाचा शपथ, तुम्ही आल्याशिवाय मी जाणार नाही म्हटले. त्या बाईमध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य कसं मिळाले, त्यांच्या मुलगा कसं उठले, कारण एकच आहे, त्यांचे विश्वास आहे. पहिला बाईचं त्यांनी पाप कबूल केले, दुसरा बाई विश्वासाने ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य ते आले. आणि एलिशा संदिष्ट परत त्यानं CPR केले. त्यांनी चांगला त्याचे आत्मिक श्वास त्याने त्यांच्या हातात दिले. त्या बाईचा विश्वासाने, त्या बाईला माहिती आहे मला एवढ्या वर्षाने मुलगा होणार नव्हता, मुलगा का दिले, एक उद्देशाने देव मारायसाठी दिले नाही देवाने, अजिबात नाही, माझा मुलगा नक्की उठणार असं विश्वासाने. नवऱ्याला सांगितलं नाही, कोणाला सांगितलं नाही तो मेले म्हणून. विश्वासाने जगले, विश्वासाने पुनरुत्थानाचं सामर्थ्य बघितले. त्यांच्या जीवनामध्ये सार्थक झाले, त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झाले. मग त्या मुलगा उठले देवाला, तेव्हा म्हटले, नमन करून साष्टांग नमस्कार केले, आराधना केली देवानं. देवा माझा विश्वास तू धरलेस, माझा विश्वासाचा फळ तू दिले, देवाला स्तुती असो म्हटले. ह्या विश्वास. आणि तिसऱ्या गोष्टीला येऊ, आणि तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहिती आहे, अप्रेषितांच्या कृत्यामध्ये असं आहे. आणि आयतुक माणूस आहे नावाचा, कोणती एक तरुण मग खिडकीमध्ये बसले आणि त्यांना गाढ झोप लागले, ते गुंगीत खिडकीमधून पडून मेले. आणि ह्या गोष्टी कोण केले, पाऊलाने. तो ऐतुक माणूस, देवाला स्वीकारलेले माणूस, मंडळीमध्ये असलेले माणूस, त्या दिवशी रविवारच्या दिवशी त्यांनी भाकर मोडले आणि आराधना केली आणि वचन ऐकायला बसले.
म्हणजे आराधना झाले, भाकर मोडले, म्हणजे मंडळीमध्ये असलेले ऐतुक पण मेले. मेल्यावर पावलाने त्यांना उठवले. ऐतुकला एक गोष्टी त्यांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य बदल देवाने त्यांना शिकवायचं म्हणले. तो गाढ झोपले, म्हणजे देवाचा लोकाला मध्ये सुद्धा आत्मिक मरणाचा रस्ता जवळ असेल. तुम्ही बघायला पाहिजे, तुम्ही काळजी करायला पाहिजे. मी बरं आहे, मंडळीला जाते, स्तुती आराधना करते, प्रभुभोजन घेते आणि मग वचन वाचते आणि देवाचं वचन बोध करते, बरं झाले, चांगलं आहे. परंतु तुम्ही ह्या गोष्टी आणि नीतिसूत्रामध्ये 19:15 असं आहे, आळसी माणूसला गाढ झोप येतात म्हटले. गाढ झोप, आळसी माणूस म्हणजे हे बहुतेक हे ऐतुक आळसी असेल. ते देवाचा मुलगा आहे, आळसीमुळं त्यांनी किती वाईट परिस्थितीमध्ये आले. त्यांना देवाने शिकवायचा, पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये शिकवायचं म्हणून ते पावलाने जाऊन त्यांना उठवल्यावर त्यांना हे झाले आणि त्यांना कळाले. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आपल्याला कधीतरी म्हणजे आपण देवाच्या मार्गामध्ये, देवाच्या लोकामध्ये असलं तर हे आळसीपणाने, प्रभू म्हटले मागच्या वेळा पण आपण आळसीबद्दल बोलले होता. आळसी वाटेत सिंह आहे म्हणतात, वाटेत काटे आहे म्हणतात. त्यांना ताटात हात घेऊन आतपर्यंत जाऊपर्यंत त्यांना होत नाही. असं आळसी माणूस नसावे देवाच्या मंदिरात. त्यांना काहीतरी पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्यांना माहीत नाही. त्यांच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला माहीत नाही. आळसीपणानं बाहेर आहे. मागच्या वेळेला सांगितले आळसीपणाला इलाज काय? वचन वाचा. तुम्ही वचन वाचले तर कधी आळसी. देवाने म्हटले, हे 3 दासाला म्हटले, तो आळसी दासा तू म्हटले. आळसी दासाला काय करू वाटत नाही, काय सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं वाटते, मला काय सेफ आहे म्हणतात. परंतु असला लोकांना देव त्यांच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य दाखवणार नाही. हो माझा प्रिय मुलांनो, खरोखर ह्या आजचा ईस्टरचा दिवस म्हणजे पुनरुत्थानाचा सामर्थ्याचा दिवस तुम्ही ओळखायला पाहिजे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये नसले तर तुम्ही ईस्टर करा, गुड फ्रायडे करा, किती करा, उपवास करा, काही उपयोग नाही. आणि पाऊल म्हणतात, एवढं शिकलेले पाऊल, एक ऐतुक माणसाला उठवलेले माणूससुद्धा त्याने म्हणतात, मला पुनरुत्थानाचा, मला असंसाठी की मी तो त्यांच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य मी ओळख करून घ्यावे. असं पुनरुत्थानाचं सामर्थ्य ओळख करून घ्यायला पाहिजे. म्हटल्यावर तुमचे पाप कबुली असं दुसरा देवाचा मध्ये विश्वासमध्ये भरलेला पाहिजे. आणि तिसरा गोष्टी आळसी नसावे. ह्या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नसल्यानं मग पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये खरोखर पूर्ण होईल. मग त्या दिवशी खरोखर ह्या सणाचा हे सगळं सार्थक होईल. माझं प्रिय मुलांनो, खरोखर एक बाई होता, एक दिवस त्याचे मुलगा आले, आई मला मिलिटरीमध्ये भरती झाले, मला चांगला सर्व्हिस मिळाले म्हणून आनंदात येऊन सांगितले. आणि सगळं तयार केले. जाताना म्हणले, आई मी मिलिटरीत आहे, सैन्यामध्ये कधीतरी युद्ध येईल, काजा माझा जीवाचा काय खरं नाही आई, मग मी काय करू, मग मी जाते, बाय बाय, मग मला परत येते का नाही असं पण वाटते. म्हटलं आई, मग त्या बोलण्यावर त्यांनी प्रार्थना केली, प्रभू माझा मुलगा असं बोलले, तुझं काय उद्देश आहे, तो मिलिटरीमध्ये सर्व्हिस झाले, तुझं महिमा गौरवासाठी तो सर्व्हिस करणार आहे, तू काय बोलतेस. ते म्हणले ह्याच्यामध्ये स्तोत्र 121 आहे, तुला संरक्षण करणारे देव कधी गुंगी घेणार नाही, म्हणजे कधी झोपणार नाही, असला वचन त्यांना प्रभूने दिले. मग नंतर थोडा महिन्याने त्यांना एक टेलिग्राम आले, तुमचा मुलगा असा अमुक नावाचा मेले आणि इथं बॉडी आहे, तर अमुक एक मिलिटरी हॉस्पिटलला येऊन बॉडी ओळखून घ्या, असं बघा, आणि प्रभुत्व लांछना, प्रभुत्व हे ज्याप्रमाणे आम्ही त्यांना दान करणारे, तुम्ही बघता येऊन बघा म्हटले. आई म्हणते, नो इम्पॉसिबल आहे म्हटले, माझा मुलगा मरणार नाही म्हटले.
असं का बोलते हो बाई म्हटलं. नाही नाही म्हटले. तरीसुद्धा गेले. ते मोठ्या ऑफिसरला भेटले. ऑफिसर म्हटले, अम्मा क्षमा करा, तुमचा मुलगा खूप चांगला होता, परंतु लिस्टमध्ये नाव आले तो मेले म्हणून. नाही सर, तुम्ही असं म्हणू नका, माझा मुलगा मरणार नाही, कारण तो जाणार आहे त्या दिवशी प्रभूने मला एक वचन दिले, तुला तुझा मुलगाला संरक्षण करणारे कधी देव झोपणार नाही, गुंगीपण होणार नाही, असं वचन दिले मला. म्हटले, होय, त्या वचनावर तुम्हाला विश्वास आहे? हो, बघा तरी लिस्ट बघा म्हटले. आणि लिस्ट बघितले तर, आणि तो ऑफिसर उठून बसले, अम्मा मॅडम मला सॉरी, माझं क्षमा करा, तुमच्या मुलगाचा नावावरचं दुसरा मुलगा मेले, तुमचे मुलगा मेले नाही म्हटले. देवाला स्तुती असो. त्यांना किती विश्वास आहे. विश्वासाने जिंकणाऱ्या गोष्टी काही नाही. विश्वासाने पुनरुद्धानाचा सामर्थ्य त्यांनी शून्यमिकरा स्त्री बघितले. विश्वासाने त्यांनी त्यांचे सर्व पाप कबूल करून त्या सारेपत विधवा स्त्री त्यांनी पुनरुद्धानाचं सामर्थ्य बघितले. ऐतूक एकदा पडले, आणि पडल्यावर आणि गाढ निद्रा अनेक लोकांना चांगल्यासाठी प्रभूने दिले. आदामला ऑपरेशन पहिला स्त्रीने तयार करायचं गाढ निद्र दिले. अब्राहमाला दर्शनसाठी गाढ निद्र दिले. भरपूर लोकांना गाढ निद्र दिले, परंतु ते मिसयूज केले, दुर्विनियोग केले नाही. हे ऐतूक गाढ निद्रा म्हणून पडून मेले. असला आलशी लोकांचं सारखा नसावे असं शिकवायसाठी, आपल्याला शिकवायसाठी हे पुनरुद्धानाचं सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिले. ह्या सामर्थ्याचं ताकदीने पुढं जावा, असं ह्या 3 गोष्टी आपल्यामध्ये असून ते पुढं देवाचा वचनाप्रमाणे वागायसाठी, देवाचा वचनाचा पुनरुद्धानाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी प्रभू मदत करू दे. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बापा, तुला खूप खूप आभारी आहे प्रभू. खरोखर ह्या सर्व जग ह्या दिवशी प्रभू, आणि येशू ख्रिस्त उठले, येशू ख्रिस्त पुनरुद्धान झाले, मरणाचा आणि मरणाचा सत्ताधारला विजय मिळवले म्हणून येशू ख्रिस्त बद्दल त्यांनी आनंदात आहे प्रभू. परंतु त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पाऊलाने म्हणतात सारखं पुनरुद्धानाचा सामर्थ्य आम्ही वळखू दे प्रभू म्हटले. आणि ह्या 2 बायकाकडून, ह्या ऐतूकडून आम्हाला पुनरुद्धानाचं सामर्थ्य कसं मिळणार आहे तुम्ही सांगितले. आम्ही पहिला पाप कबूल करायला पाहिजे, आमचे पाप आठवण करायला पाहिजे, स्मरण करून तुझं सान्निध्यात यायला पाहिजे, तेव्हा पुनरुद्धानाचा सामर्थ्य त्या बाई बघितले नाही ना प्रभू. शून्यमकरा स्त्री विश्वासाने त्याने पुनरुद्धानाचं सामर्थ्य मिळवले. ऐतुकने प्रभू त्याने आळशीपणाने गेले, परंतु ते रिकवर करायला तू ताकद दिले. पाऊलाद्वारा त्यांना परत जिवंत केले प्रभू. ह्या 3 गोष्टीमध्ये खरं पुनरुद्धानाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये होऊ दे प्रभू. आमच्या श्रोताने, ऐकणारे श्रोता जीवनामध्ये कोणाला पाप कबूल नाही, कोणाला विश्वास कमी पडते, कोणाला आलशीपणामध्ये असते, तर या लोकांना तू दर्शन कर. त्या लोकांना प्रभू तुझा पुनरुद्धानाचा नवीन सामर्थ्य त्यांच्यामध्ये करू दे. त्याच्यासाठी काही मला मोठ्या गोष्टी, सर्व गोष्टी मला केअर नाट करून मी देवाकडं त्या शिकवायचं म्हणून पाऊल म्हटल्यासारखा मी सर्व म्हणू दे. आमच्या श्रोतांच्यामध्ये किती लोक आजारी आहे, किती लोक नाराजमध्ये, किती लोक प्रभू डिप्रेशनमध्ये, किती लोक प्रभू नष्टामध्ये, किती लोक अनारोग्यतामध्ये, त्या सर्व लोकांना तुझं पुनरुद्धानाचा सामर्थ्यामध्ये उठवा प्रभू. तुझं सामर्थ्य मेलेल्या लोकांना उठवतात प्रभू. असं परिस्थितीमध्ये प्रभू सर्व लोकांना पुनरुद्धानाचा जीव द्या म्हणून, पुनरुद्धानाचं सामर्थ्याने भरा म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन, आमेन.